मी कोणालाही उत्तर देण्यासाठी इथे बसलेलो नाही। बँक कशी चालली आहे ते सगळ्यांना माहित आहे। जे लोक रिकामे झाले आहेत ना, एकदम रिकामे लोक आमच्याकडे नेतृत्व करतायत, जे कधी राज्याच्या करायच्या निघाले होते, कधी विदर्भाच्या करायला निघाले होते, आता जिल्ह्याचे नेते राहिले नाही, असे चिल्लर लोक आज राजकारण करतात आणि असे विधान करतात। मीडियाला माझी विनंती आहे की अशा चिल्लर लोकांना जास्त महत्त्व देऊ नका। प्रफुल्ल पटेल या जिल्ह्यात आले, त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या। मीडियाला पण त्यांनी सांगितलं की आम्ही चिल्लर लोकांच्या बद्दल बोलत नाही, आम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही। या जिल्ह्यात शेतकरी हा जो वर्ग आहे, मी स्वतः शेतकरी आहे, शेतकरी हा चिल्लर असेल तर मग शेतकऱ्यांना मतं मागायचा अधिकार यांना काय आहे? शेतकरी हा इमानदार आहे। शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो म्हणून तुम्हाला जेवायला तरी 2 टाइम भेटते, त्याच्या काय पैसे घेऊन जगले नसते तुम्ही लोक। आणि दुसरं, जे इमानदार असतात त्याला चिल्लर म्हटलं जात नाही। आज जे काही विमान घोटाळा जो झाला आणि 2011 आणि 12 मध्ये जो एजीचा ऑडिट करा आला, त्याच्यामध्ये या घोटाळ्यामध्ये कोण सामील आहे हे त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे। आणि अहमदाबादमध्ये परवा विमान जे क्रॅश झालं ते कोणाच्या काळात विमान घेतलं गेलं होतं त्याची माहिती त्यांनी द्यावी ना। आणि टाटाचा सीओ तो फक्त 3 मिनिटं त्या झालेल्या दुर्घटनेबद्दल बोलत होता, पण हे जे ज्यांना काही तज्ञ नाहीत त्याचे, ज्यांना माहिती नाही, हे पण त्यावेळेस त्यांनी विमान घेतलं आणि या विमानाचं पाप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून हे 30-30 मिनिटं प्रत्येक मीडियाच्या समोर बोलत होते। काय गरज होती? म्हणून तुमच्यामध्ये दम असेल, तुम्ही बेईमानी केली नसेल तर तुम्ही तो एजीचा ऑडिट करा 11-12चा तो जनतेच्या समोर दाखवावा। आणि हे सगळं वाचवण्यासाठी ज्या काँग्रेसने यांना मोठं केलं त्या काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले, भाजपसोबत त्यांनी साठगाठ केली आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे। ज्या लोकांमध्ये इमानदारी नाही तो माणूस चिल्लर असतो आमच्यासाठी, हे आमचं त्यांच्यासाठी उत्तर आहे। आणि म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो, एक मोठा भाऊ म्हणून सन्मान करतो, पण त्यांनी आमच्याशी सन्मानानं राहिलं नाही तर आम्हालाही कोणाचे कपडे कसे उतरवायचे असतात ते आम्हाला जास्त माहिती आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।